मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव तालुक्यात पावसाचा कहर। यवतमाळ चंद्रपूर मार्ग बंद, वर्धा नदीला पूर। मारेगाव तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला असून कोसारा सोईड गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सततच्या पावसाने तालुक्याला अक्षरशः कहर केला असून अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे, तर कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र मारेगाव तालुक्यात दिसून येत आहे। काही शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आल्यासारखे दिसत आहे। तर आज दिनांक 21 जुलै रोजी रविवारला पहाटेपासून कोसारा पुलाचे पाणी 2 ते 3 फूट वाढल्याने यवतमाळ व चंद्रपूर कोसारा मार्ग बंद करण्यात आला आहे। प्रशासन अलर्ट असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे। 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। पावसामुळे घराबाहेर कोणालाही पडण्याची संधी मिळाली नाही। शेतकऱ्यांची शेती कामे खोळंबली आहे। शेती कामे बंद असल्यामुळे शेतमजुरांना मजुरीवर पाणी सोडावे लागले। पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी ओसंडून वाहत आहे। तालुक्यातील नदी, नाले, विहिरी तुडुंब भरलेले आहे। तालुक्यातून वाहणारी वर्धा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा कोसारा पूल पाण्याखाली आला असून या पुलावरून सुमारे 2 ते 3 फूट एवढे पाणी वाहत आहे। पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। मारेगाव तालुक्यातील अनेक गावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली आहे। तालुक्यातील मारडा येथील डॅमवरून पाणी ओसंडून वाहत आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। 2 दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हातात आलेली पिके जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। तालुक्यातील नदीसोबतच नालेही भरून वाहत असून नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे। तालुक्यातील महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणी भेट देत आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव।